नमस्कार मित्रांनो, प्रकरण 15 भाग 1C यामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर SG खानापुरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। आपण भाग 1B मध्ये की कोळी ही मुख्य जमात आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग पडलेले आहेत आणि कोळी मुळात निजामच्या कंट्रीमधून किंवा निजामच्या कंट्रीच्या आजूबाजूवरून ही स्थलांतरित झालेले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहे आणि काही ठिकाणी जास्त संख्येने राहतो आहे आणि काही ठिकाणी हे पसरलेलं आहे, डिस्पर्स झालेलं आहे। इथपर्यंत आपण समजून घेतलं आणि त्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की हे सगळ्या कोळी जे आहेत 50-60 हे भाग आहेत त्याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या कोळ्यांचे जी पूर्वज आहे हे फक्त वाल्मिक ऋषी आहे। वाल्मिक ऋषीपासून हा संपूर्ण कोळी समाज बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग झालेले आहे, हे आपण बघितलं होतं। तर आत्ता भाग 15 1C मध्ये आपण बघतोय की निजामच्या कंट्रीमधून आलेलं आहे ह्याचे पुरावे काय आणि कोळी जमात ही डोंगरी जमात आहे ह्याचे पुरावे का। डोंगरामध्ये राहणारी ही जमात आहे मूळ म्हणजे प्राचीन काळी। आता आपण शहरामध्ये राहतो, गावामध्ये राहतो, परंतु आपण जे डिस्कशन करतोय 1100व्या शतकापासून 1700व्या शतकापर्यंतचे ह्या गोष्टी आहेत। तर त्या काळी कोळी ही डोंगरात राहत होती, ह्याचे पुरावे काय। तर याचे पुरावे आपण काय सांगू शकतो, तर अनेक ऐतिहासिक पुरावे आहेत आणि मानववंशशास्त्रज्ञांनी त्याच्यावरती सखोल अभ्यास केलेला आहे, संशोधन केलेलं आहे, त्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे। त्या काळच्या इंग्रज काळच्या जिल्हा गॅजेटियर्समध्ये त्याची नोंदी आहेत, सेन्सस रिपोर्टमध्ये स्वतःहून नोंदी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। ओके, आणि ते आपण 1 बाय 1 समजून घेऊ। तसे पुरावे तर शेकडो आहेत, पण फक्त तुमच्या लक्षात यावा म्हणून आपण एक 5-6 पुरावे बघत चाललेलो आहोत। ओके, तर कोळी एक डोंगरी जमात आहे हे सांगण्यासाठी एक पुरावा मी तुम्हाला सांगतो। दी ओरिजिनल इनहिबिटंट्स ऑफ इंडिया 1893 मध्ये हा पुस्तक म्हणजे लिहिलेलं आहे, केंद्र शासनाकडून प्रकाशित आहे। ओरिजिनल भारताचे ओरिजिनल काय जमाती ह्याच्यावरती, आदिवासी जमाती किंवा रहिवासी। तर पान नंबर 133 वरती लिहिलेलं आहे। काय लिहिलं मी वाचून दाखवतो। दी कोळीज अपियर ओरिजिनली मुळात ॲज माउंटेनियर्स म्हणजे डोंगरे, बट आफ्टरवर्ड्स नंतरच्या काळामध्ये आफ्टरवर्ड्स डिसेंडिंग टू दी प्लेन्स, नंतर ती प्लेनमध्ये आले। सम सेटल्ड डाऊन ॲज ॲग्रिकल्चर्स, सपाट भूभागावरती येऊन ती एक शेतकरी म्हणून स्थायिक झाले। व्हाईल सम अदर्स सेटलिंग दी शी शोर्स, शी शोर्स म्हणजे समुद्रकिनारी, काही लोक समुद्रकिनारी हे सेटल झाले। बिकम फिशरमॅन अँड सेलोर्स, सेलोर्स म्हणजे नाविक। म्हणजे हे काय सांगते बघा, दी कोळीज अपियर्स ओरिजिनली ॲज अ माउंटेनियर्स, कोळी हे ओरिजिनली मुळात सुरुवातीपासून बरोबर वंश परंपरागतीने हे डोंगरी आहेत, डोंगरामध्ये राहणार आहेत, हिल ट्राईब आहे। बट आफ्टरवर्ड्स परंतु नंतरच्या काळामध्ये डिसेंडिंग खाली आले, ते कुठं टू दी प्लेन सपाट भागावरती आले। अँड सम सेटल्ड ॲज ॲग्रिकल्चर्स, काही लोक शेतकरी म्हणून काम करायला लागले। मग त्याच्यामध्ये ही सगळी लोक आहेत, त्याच्यामध्ये हे ढोरकोळे आहे, मल्हार कोळी आहे आणि कुठला मल्हार कोळी, ढोर कोळी
ही सगळी लोक आहेत. त्याच्यानंतर काही लोक काय झाले, सी शोरवरती गेले, म्हणजे समुद्रकिनारी गेले. मग त्यामध्ये सगळे सोनकोळी, मच्छीमार कोळी, वैद्य कोळी, डोंगरी कोळी हे झाले. आणि ते फिशरमॅन आणि नाव चालवण्याचं काम हे करायला लागले. असं ओरिजिनल इनहिबिटंट्स नावाच्या एका भारत शासनाच्या पुस्तकामध्ये हे प्रकाशित झालेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, आपण सगळीच लोक डोंगरातनं स्थलांतरित झालेलो आहोत एकेकाळी. ओके. आणि त्याच्यानंतरचा अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कलकत्ता ही आदिवासी अनुसूचित जमाती यांच्यावरती संशोधन करणारे एक रिसर्च सेंटर आहे, संशोधन केंद्र आहे. तर ह्या लोक ट्रायबल वर्ड म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे. तर ते ट्रायबल वर्ड म्हणजे फक्त अनुसूचित जमातींच्याबद्दल आहे. ते भारतामध्ये कोणकोणत्या अनुसूचित जमाती आहेत आणि ते काय करतात, कुठं राहतात, त्यांची लोकसंख्या काय आहे, ते काय खातात, त्यांचा व्यवसाय काय, हे सगळं ह्या ट्रायबल वर्ड नावाच्या पुस्तकामध्ये म्हणजे एक ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. आणि ही जी संस्था आहे ती कलकत्त्यामध्ये आहे. भारतीय सरकारचं आहे, भारत सरकारचं आहे ते, आणि ते कलकत्त्यामध्ये आहे. आणि ह्या लोकांनी पान नंबर 62 वरती लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं बघा, Anthrowen mentions that the Mahadev hills are homeland of कोळी महादेवस. Anthrowen म्हणतोय की महादेव डोंगर जे आहेत हे महादेव कोळ्यांचे हे घर आहेत, पारंपरिक घर आहेत, वस्तीस्थान आहेत. तिथं महादेव कोळी पूर्वीपासून राहत होते. महादेव कोळी म्हणजेच कोळी हे लक्षात ठेवा. फक्त महादेव कोळींची त्या काळी महादेव कोळीच म्हटले जायचे ह्या सगळ्यांना. नंतर हे हळूहळू हे विभागणे गेले आणि मग ही नावं बदलत गेले. पण ही मूळ महादेवाची डोंगरात ही लोक ही जमात राहत असल्यामुळे महादेव कोळीच म्हटलं जात होतं. म्हणून महादेव कोळी म्हणजेच कोळी हे समजून घ्या. त्यानंतर घुरे इज आल्सो ऑफ द सेम ओपिनियन अँड फर्दर स्टेट्स दॅट महादेव कोळीज डिराइव्ड देअर नेम फ्रॉम द महादेव हिल्स ऑफ महाराष्ट्र. घुरे नावाचा जो काही मानवशास्त्रज्ञ आहे तर तोही माणूस असं म्हणतो की बाबा महादेव कोळ्यांना महादेव कोळी असं नाव पडलेलं आहे. कशावरनं, तर महादेवाच्या डोंगरावरनं पडलेलं आहे. महादेवाच्या डोंगरामध्ये, महाराष्ट्रातल्या महादेवाच्या डोंगरामध्ये लोक राहत होते आणि म्हणून त्या लोकांना महादेव कोळी असं म्हणतात, असं तो घुरे पण म्हणतो. आणि अँथ्रोवेन कधी म्हटलेलं आहे, अँथ्रोवेन 1922ला म्हटलेलं आहे. बरोबर, 1922ला. आपल्याला रिझर्वेशन कधी मिळालं, 1950ला. ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्रीय ज्ञानकोश म्हणून एक भाग 11मध्ये लिहिलेलं, त्याचे बरेचसे भाग आहेत आणि भाग 11मध्ये खूप मोठा ग्रंथ आहे. ते 1924ला प्रकाशित झालेलं आहे आणि 1924मध्ये पान नंबर 823 वरती लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे, निजामच्या राज्याच्या पश्चिम सरहद्दीवरील निजामच्या राज्याच्या पश्चिम सरहद्दीवरील महादेव व बालाघाट हे त्यांचे मूळ वस्तीस्थान असावेत. निजामच्या पश्चिम भागातील जे महादेवाचे डोंगर आहेत किंवा बालाघाट आहेत हे त्यांचे मूळ वस्तीस्थान असावेत. तेथूनच ते पुण्याकडे येऊन तिकडून कोकणात पश्चिम व उत्तर भागाकडे 14व्या शतकाच्या सुमारास पसरले. लक्षात घ्या, हे महाराष्ट्रीय ज्ञानकोश आहे. ज्ञानकोश म्हणजे तुमच्या लक्षात आलं, महाराष्ट्रीय म्हणजे लक्षात आलं महाराष्ट्र शासनाचं ते आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की निजामच्या पश्चिम भागामध्ये जे बालाघाट आहेत किंवा जे काही महादेवाची डोंगर आहेत ते ह्यांचं मूळ वस्तीस्थान आहे, मूळ स्थान आहे, ते मूळ घर आहे यांचं. आणि तिथून ती लोक पुण्याकडे आले
आणि पुण्याकडे येऊन पहिल्यांदा पुण्यामध्ये स्थायिक झाले आणि तिथून ती लोक कोकणामध्ये आणि उत्तर भागामध्ये म्हणजे नाशिक किंवा अहमदनगर ह्या भागामध्ये, ठाणे ह्या भागामध्ये ते काय झालं पसरले गेले. आणि हे कधी पसरले ते 14व्या शतकामध्ये. 1400 शतकामध्ये ही लोक तिथं आले आणि तिकडलं सगळीकडे पसरले. म्हणजे लक्षात घ्या, पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे ह्या जिल्ह्यामध्ये जी काही लोक आहेत ही लोक खरं म्हणजे पहिल्यांदा पुण्यात आले. पुण्यामधून मग इकडे सगळीकडे स्प्रेड झाले. काही ठिकाणी हे पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर इकडे जास्त लोकांनी पसरले, पण बाकीच्या जिल्ह्यामध्ये कमी कुटुंब पसरले. हा त्याचा अर्थ आहे. ओके, हे पसरले आणि हे कधी झालं 14व्या शतकामध्ये झालेलं आहे. म्हणून पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, नागपूर हे जे आहेत तिथं राहणारी लोक ओरिजिनल नाही आहे. तर ही लोक निजामच्या कंट्री म्हणजे कोण? औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, खानदेश, बेरार, इथून मराठवाडा, सोलापूर, बेळगाव, बिजापूर, गुलबर्गा या ठिकाणं इथून ती लोक गेलेलं लक्षात ठेवा. ही लोक खरं म्हणजे त्या निजामच्या कंट्रीमधली लोक, निजामच्या पश्चिमेकडले लोक हे, आणि इथून ही लोक स्थलांतरित झालेले आहे असं 1924ला महाराष्ट्रीय ज्ञानकोशामध्ये लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे ती लोक आपल्याकडनं गेलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर दी ट्राईब्स अँड कास्ट ऑफ बॉम्बे म्हणून एन्थॉनींनी लिहिलेलं आहे. स्वतः एन्थॉनींनी लिहिलेलं व्हॉल्यूम 2मध्ये 1922ला लिहिलेलं आहे, पान नंबर 245 वरती. तर त्याने काय लिहिलं ते डायरेक्ट वाक्य मी वाचून दाखवतो. तर त्याने असं म्हटलेलं आहे की बाबा की कोळीज, माधव कोळीज आर फाउंड इन व्हॅली इन द ईस्ट स्लोप्स ऑफ सह्याद्री फ्रॉम मुळशी इन द साऊथ वेस्ट ऑफ पुणा अँड त्र्यंबक इन नाशिक. बरोबर. दे आर ऑल्सो फाउंड वेस्टवर्ड in Jawhar in the North Konkan where one Papurial Nashik Koli established a chief in the 14th century, and eastwards in the Balaghat or Madhav Hill in the Nizam's country, the traditional home of the Madhav Koli. बाकीचं काय त्याला विसरून जावं. तर शॉर्टमध्ये मी सांगतो की नाशिकमध्ये, पुण्यामध्ये किंवा ही त्र्यंबकेश्वर म्हणा, त्र्यंबकमध्ये, तर मुळशीमध्ये ही जी काही महादेव कोळी आहेत, तर ही महादेव कोळी हे मुळात बालाघाट आणि महादेव डोंगरातून आलेले आहेत. आणि कोणत्या बालाघाटून कोणत्या महादेव डोंगर? तर जे निजामच्या कंट्रीमध्ये आहेत. मग निजामच्या कंट्रीमध्ये ती ट्रॅडिशनल होम आहेत. बालाघाट और माधव कोळी हिल्स इन द निजाम कंट्री, द ट्रॅडिशनल होम ऑफ द माधव कोळीज. तिथून ही लोक हे पुणे, नाशिक किंवा ह्या ठिकाणी हे आलेले आहेत. असं एन्थोवेन नावाचं एक फार मोठं शास्त्रज्ञ, ज्याचं मानवशास्त्रज्ञ होता तो, ज्याचा अंतिम जो म्हणेल तो अंतिम होता. मॅकेंटोस, कॅप्टन मॅकेंटोस आणि एन्थोवेन हे बाप माणूस याच्यातला. आणि त्यांचं म्हणणं कोणी खोडू शकत नाही, कारण त्यांना हे फायनल म्हणून गृहीत धरलं होतं. तर ते म्हणतात की पुणे, नाशिकमध्ये जे काही लोक आहेत महादेव कोळी हे सगळे निजामच्या कंट्रीतनं आलेले. निजामचं कंट्री म्हणजे त्यांचं मूळ गाव आहे, मूळ घर आहे. ट्रॅडिशनल होम हा शब्द लक्षात ठेवा. ट्रॅडिशनल होम, वंश परंपरागत घर. ओके, म्हणून इथली लोक तर ओरिजिनल नाही हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर GS गुरे म्हणतो, बरोबर, GS गुरे म्हणतो द हिस्ट्री अँड मायग्रेशन ह्याच्याखाली तर लिहिलेलं आहे, द प्रेझेंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ द महादेव कोळी इज सच दॅट वन वूड अ प्रायोरी असोसिएट देम विथ भीमाशंकर, कळसुबाई अँड त्र्यंबक, द हाय पीक्स ऑफ द सह्याद्री इन पुणा, अहमदनगर अँड नाशिक डिस्ट्रिक्ट. An earlier study of this community, Captain McIntosh, has recorded
his opinion that Mahadev Kolis precipitated to their present area from Mahadev Hills, which being situated in the northwest of Berar were naturally described to be Hyderabad state of that हैदराबाद स्टेट. ठीक आहे. तर थोडक्यात त्याचा अर्थ सांगतो की हा म्हणतो की बाबा भीमाशंकर, कळसुबाई, त्र्यंबक किंवा सह्याद्रीच्या डोंगरावरती किंवा पुण्यामध्ये, अहमदनगरमध्ये किंवा नाशिक या जिल्ह्यांच्यामध्ये जी काही महादेव कोळी कॉन्सन्ट्रेट झालेले आहे, एकत्र राहतात, बहुसंख्येमध्ये राहतात, तर या लोकांच्याबद्दल कॅप्टन मॅकेंटोसने लिहिलेलं आहे. कॅप्टन मॅकेंटोस असं म्हणतो की ही जी महादेव कोळी आहेत, ही महादेव कोळी की बेरार प्रांतातून आलेले आहेत. तर पुढे जाऊन म्हणतो बेरार प्रांत म्हणजे कुठलं, तर म्हणतो हैदराबादचं स्टेट. हैदराबाद स्टेटमधून ही लोक आलेले आहेत. हैदराबाद स्टेट म्हणजेच निजाम कंट्री, निजाम स्टेट. आणि ते कुठून आलं तिथून, तर तो म्हणतो तर ते महादेवाच्या डोंगरातून, हैदराबादच्या स्टेटमधून किंवा बेरारमधून आलेलं आहे असं मॅकेंटोस म्हणतो. म्हणजेच पुन्हा तुम्ही लक्षात घ्या, एन्थोवन पण तेच म्हटलेलं आहे, मॅकेंटोस पण तेच म्हटलेलं आहे. हे दोघंही बाप माणूस आहेत. ह्यांचं दोघांचं एकदा तुम्ही ऐकलं तर दुसरं कोणाची ऐकायची गरज नाही, कारण ही बाप माणूस आहेत आणि ह्यांचं फायनल असतो. कुठल्याही कोर्टामध्ये जावा, ही लोक फायनल. त्यामुळं हाही मॅकेंटोससुद्धा म्हणतो की हे पुणे, अहमदनगर, नाशिक ह्या सगळ्या जिल्ह्यातनं आलेले जिल्ह्यामध्ये राहणारे लोक हे हैदराबाद स्टेटमधून किंवा बेरार प्रांतमधून आलेले आहेत. हे मूळ रहिवासी नाही. ओके. त्याच्यानंतर अहमदनगरचा जो जिल्हा गॅजेटियर आहे, गॅजेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी, अहमदनगर डिस्ट्रिक्ट 1884, बरोबर. ह्याच्यामध्ये पान नंबर 193वरती लिहिलेलं आहे. तर पान नंबर 193वर काय लिहिलेलं आहे मी वाचून दाखवतो, बरोबर. अ नंबर ऑफ कोळीज वेअर ब्रॉट फ्रॉम द बालाघाट और महादेव हिल्स इन द निजाम्स कंट्री. अहमदनगरच्या जिल्ह्यामध्ये जी राहणारे कोळी आहेत, तर त्या कोळ्यांच्याबद्दल हा लिहिला जातो आहे की अ नंबर ऑफ कोळीज, ओरिजिनली तिथं पुण्यावरून ट्रान्सफर झाले होते थोडे, परंतु नंतर काही कोळ्यांना आणलं गेलं युद्धाच्या वेळी नंतर काही कोळ्यांना आणलं गेलं आणि त्याच्यासंबंधी इथं सांगितलं जातो अ नंबर ऑफ कोळीज वेअर ब्रॉट फ्रॉम द बालाघाट अँड महादेव हिल इन द निजाम्स कंट्री. अकॉर्डिंग टू देअर ओन अकाउंट द कोळीज फर्स्ट सेटलमेंट वॉज in the Goda Valley in the North Pune. ह्या कोळींना नंतर काही एक्स्ट्रा आणले, परंतु मुळात जी कोळी होते अहमदनगरमध्ये, तर त्यांचे इतिहास बघितलं, त्यांचं सांगणं बघितलं, तर ती काही लोक सांगतात की आम्ही पहिल्यांदा कुठं आलो, गोडा व्हॅली, गोडा नावाचं एका व्हॅलीमध्ये, डोंगरामध्ये, दऱ्यामध्ये आम्ही आलो, जे आहे ते पुण्याच्या नॉर्थला आहे. पुण्याच्या नॉर्थला गोडा व्हॅली म्हणून आहे, तर त्या ठिकाणी आम्ही आलो. गोडा व्हॅली इन द नॉर्थ ऑफ पुणे अँड फ्रॉम दिस दे स्प्रेड नॉर्थ थ्रू नगर टू नाशिक. त्या गोडा व्हॅलीपासून, पुण्यापासून ते नगर आणि नाशिकमध्ये स्प्रेड झाले. पुढं काय म्हणतो बघा, द ट्रॅडिशन दॅट द कोळीज कम फ्रॉम निजाम्स कंट्री is supported by the fact that before the times of Peshwa, the priests of the Koli were Rawal Gosavis of the Lingayat sector. इथं ॲडिशनल काय म्हटलेलं आहे, अहमदनगरमध्ये जी कोळी आहेत हे बालाघाटातून आलेले आहे, निजामच्या कंट्रीतून आलेले आहे. आणि हे कशावरनं, तर ते म्हणतो की ह्यांचे म्हणजे कोण, पेशव्यांच्या पूर्वी ह्या लोकांचे जे पुजारी होते, प्रिस्ट म्हणजे पुजारी, हे पुजारी जे होते ना, हे रावळ गोसावी होते. रावळ गोसावी म्हणजे कोण, लिंगायत समाजाचे पुजारी होते, ज्याला सोलापूर भागामध्ये स्वामी म्हटला जातो.
स्वामी लोक हे पूजा करत होते. कुठं? अहमदनगरमध्ये. मग हे पुजारी कुठून आले लिंगायत पुजारी? तर हे हैदराबादवरनं आले होते. त्यामुळे लिंगायत पुजारी ह्यांच्या घरातली सगळी पूजा करायची पेशव्यांच्या काळामध्ये. म्हणून ही लोक हे हैदराबादवरनंच आलेत. कारण का? ही लोक कोळी मुळात लिंगायत होते. मी नंतर एका प्रकरणात सांगणार कोळी लिंगायत कसे होते. कोळी मुळात लिंगायत होते, ते लिंगपूजा करत होते आणि म्हणून त्यांच्या घरामध्ये जे पूजा पाठ करायची ती ब्राह्मण करत नसून पूर्वी ही लोक कोण करायचे? लिंगायतमधले रावळ गोसावी करत होते. म्हणून त्या रावळ गोसावी यांची पूजा करत होते. म्हणून हा मॅकेंटिस काय म्हणतो? हे हैदराबादवरूनच आलेले आहे, हा कन्फर्म होतो. कारण हे पण लिंगायत आणि ते पुजारी पण लिंगायत. ओके, असं मॅकेंटॉस म्हणतो. आणि हे कुठं लिहिलं? हैदराबादच्या कोळ्यांच्या बद्दल लिहिलं. हैदराबादच्या कोळ्यांचं जो काय पुजारी आहे तो लिंगायत आहे. मग तुम्ही सोलापूरचे पुजारी बघा कोण आहे? सोलापूरचे पुजारी ही लिंगायत आहे. लिंगायतमध्ये जे स्वामी आहेत, स्वामी लोकच आमची पूजा करतात. म्हणून मित्रांनो की त्यांचे पुजारी आणि आमचे पुजारी एकच आहेत, ते लिंगायत पुजारी आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गॅजेटेड ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी ठाणे डिस्ट्रिक्ट ठाणेमध्ये 1882ला लिहिलेलं आहे. पान नंबर 168. 1882चं गॅजेटर आहे, 168 पानवरती लिहिलेलं आहे. काय लिहिलं? महादेव कोळीज आर फाउंड चिपली इन शहापूर, मुराबाद, कर्जत, वाडा and Jawhar state, and a few in Panvel, Kalyan and Bhiwande. In 1836, their estimated strength was 3,500 houses. According to McIntosh, their original home was in the Mahadev and Balaghat hill in the western boundary of Nizam's country. तर ठाणेमध्ये सुद्धा आपण पुणे बघितलो, अहमदनगर बघितलो आणि ठाणेमध्ये सुद्धा काय म्हटलं जातं? ठाण्यातली शहापूर, मुराबाद, कर्जत, वाडा, जव्हार, पनवेल, कल्याण, भिवंडी ह्या ठिकाणी सुद्धा महादेव कोळी राहतात. परंतु ही महादेव कोळी, हे जे महादेव कोळी आहेत, तर ह्या महादेव कोळी कुठून आले असं मॅकेंटोसने सांगितलं. तर मॅकेंटोसने सांगितलं, अकॉर्डिंग टू मॅकेंटोस, देअर ओरिजिनल होम, मूळ घर, वाज इन दी महादेव अँड बालाघाट हिल, द वेस्टर्न बाउंड्री ऑफ द निजाम्स कंट्री. निजाम प्रांताच्या पश्चिमेकडं ही लोक राहत होते आणि तिथून ही लोक इकडे आलेले आहेत. दे केम वेस्ट मेनी सेंचुरीज ॲगो. या भागामध्ये पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक ह्या भागामध्ये खूप वर्षापूर्वी हे आले. अँड सेटल्ड फर्स्ट इन दी व्हॅली ऑफ दी गोडा रिव्हर इन पुणा. खूप वर्षापूर्वी आले आणि ते पहिल्यांदा येऊन कुठं सेटल झाले? तर पुण्यामध्ये सेटल झाले. गोडा रिव्हर म्हणून आहे, त्या रिव्हरमध्ये एक जवळ व्हॅली आहे, त्या व्हॅलीमध्ये ही लोक सेटल झाले. अँड फ्रॉम देअर वर्कड नॉर्थ अँड वेस्ट इन टू दी कोकण, बरोबर, अँड व्हेरेवर. तर ही लोक तिथून पुढं काय झाले? खरं म्हणजे पुण्यामध्ये आले. पुण्यातनं मग नाशिक, अहमदनगर, कोकण, मग इतर भागामध्ये सुद्धा डिस्पर्स झाले. आणि काही भागामध्ये भरपूर लोक राहिले आणि काही भागामध्ये, फॉर एक्झाम्पल समजा साताऱ्यात आले, सोलापुरात आले, कोल्हापुरात आले. ओके, परंतु या ठिकाणी येताना ती कमी संख्येने आले आणि म्हणून इकडली संख्या गणलं गेलं नाही. इकडल्या संख्येबद्दल अभ्यास केला गेला नाही, कारण ही संख्या कमी आहे. पण ज्या ठिकाणी ते बहुसंख्येने राहिले तिथलं मात्र अभ्यास संशोधकांनी केलेला आहे. म्हणून ती लोक म्हणतात पुण्यात, नाशिक, ठाणे, कुलाबा या ठिकाणी महादेव कोळी राहतात. याचा अर्थ त्याच ठिकाणी राहतात असं नाही, त्या ठिकाणी बहुसंख्येने राहतात. पण बाकीचे संपूर्ण जिल्ह्यामध्ये राहतात, पण ते तुरळक प्रमाणामध्ये डिस्पर्स्ड, विभागले गेलेल्या अवस्थेमध्ये ही लोक राहतात. हे तुम्ही लक्षात घ्या. तर ठाण्याचे गॅजेटने पण तेच सांगितलं, अहमदनगरचे तेच सांगितलं, पुण्याने सुद्धा तेच सांगितलेलं आहे. ओके,
तर अजून भरपूर आहे, मी ते सगळं वाचून दाखवत नाही, त्या व्हिडिओच्या शेवटी मी लावणार आहे ते. आता आपण एक समजून घेऊ की एक उदाहरण घेऊ, सोलापूरमध्ये कसे स्थलांतरित झाले, की सोलापूरमध्ये कसे स्थलांतर झाले निजामच्या कंट्रीतून. मुळात सोलापूरमध्ये महादेव कोळी होते, तिथले ओरिजिनल होतेच, पण काही लोक निजामच्या कंट्रीतनं पण स्थलांतरित झालेले आहे. त्याचे एक उदाहरण मी दाखवतो. कोळीज कुठलं, गॅजेटर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी डिस्ट्रिक्ट सोलापूर, हे कधी लिहिलं, 1884चं आहे, पान नंबर 152वरचं मी वाचतो. काय लिहिलं, कोळीज आर रिटर्न्ड ॲज अ नंबरिंग 7704 अँड फाउंड ऑल ओव्हर द डिस्ट्रिक्ट. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 7704 कोळी सापडले आम्हाला, आणि ते सगळी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये होते. ओके, कधी लिहिलं हे, 1884 लिहिलं. त्यानंतर कुठं काय म्हटलेलं बघा, कोळी चीफ फ्रॉम पैठण, रामचंद्र उडवट सोनार, रामचंद्र उडवंत सोनार नावाचा एक राजा होता. तर त्याने काय केलं, सेंट 4 कोळी चिप्स फ्रॉम पैठण टू सोलापूर. रामचंद्र उडवंत सोनार नावाच्या एका राजाने किंवा सेनापतीने काय केलं, सेंट 4 कोळी चिप्स फ्रॉम पैठण टू सोलापूर. पैठणपासून ह्या माणसाने सोलापूरला एक 4 कोळी सरदारांना पाठवलं. कोळी सरदार आले म्हटले की त्याच्या मागं कोळी सैन्यसुद्धा आलेलं आहे. ओके, हजारोंच्या संख्येने ती लोक आलेलं आहे, म्हणून 7704 लोक त्यावेळी मोजले गेलेले आहे. पुढं काय म्हणतं बघा, रामचंद्र उडवंट सोनार सेंट 4 कोळी चिफ फ्रॉम पैठण टू सोलापूर टू पनिश अ रिबेल इन दी दिंडीरवन फॉरेस्ट. दिंडीरवन नावाचं एक जंगल होतं म्हणा. तर त्या जंगलमध्ये काहीतरी उठाव झाला असेल, कोणीतरी हल्ला केला असेल, कोणीतरी काही आगाऊपणा केला असेल, तर ते शांत करण्यासाठी रामचंद्र सोनार नावाचा जो काही राजा म्हणा किंवा प्रधान म्हणा, तो माणूस काय केला, कोळी चीफना, कोळी प्रमुखांना, कोळी सेनापतीला त्यांनी पाठवून दिलं सोलापूरला. कुठून, पैठणवरून सोलापूरला पाठवून दिला. आफ्टर द रायझिंग वाज पुट डाऊन, द कोळी चिफ्स वेअर प्लेस्ड इन द चार्ज ऑफ फॉरेस्ट अँड द कंट्री अराउंड and were ordered to maintain themselves by carrying on the work of boatmen and by acting as a priest in the Mahadev temple. तर हे सगळं त्या जंगलातनं काम संपल्यानंतर तर ह्या लोकांना तिथंच सोलापूरमध्ये स्थायिक व्हायला लावलं, आणि ते स्थायिक होऊन त्यांना काम काय दिलं, तर तिथलं जे काही जंगल होतं त्याचं संरक्षण करणे, आजूबाजूच्या गावांचं संरक्षण करणे, आणि त्या नदीमध्ये नाव चालवणे, आणि त्यानंतर महादेवाची जेवढी काही मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये पुजारी म्हणून किंवा व्यवस्थापक म्हणून काम करणे हे त्यांना देण्यात आलं. पुढं बघा, दी नेम्स ऑफ 4 ओरिजिनल चिफ्स वेअर अभंगराव, अधटराव, नेहतराव अँड प्रचंड. तर पैठणवरून सोलापूरला जी कोळी आले, 4 प्रमुख सेनापती, तर त्या सेनापतींचं नाव होतं अभंगराव, अधटराव, नेहतराव आणि प्रचंड. बरोबर. अँड these with few others have become कोळी सरनेम. तर हे सेनापतींची नावं तुमच्या लक्षात आलं, आणि हे संपूर्ण पंढरपूरमध्ये ही लोक आहेत. अधटराव आहे, अभंगराव आहे, नेहतराव तरी माझ्या लहान भावाचे जे कुटुंब आहे तर हे नेहतरावपैकी आहेत. तर ही ओरिजिनल कोळी. कुठून आले हे लोक, तर पैठणवरून आले. बरोबर. आणि नंतर ह्यांचं आडनाव काय झालं, तर आडनाव ह्यांची कोळी पडले. एकतर हे संपूर्ण सोलापूरमध्ये आढळले आणि ह्यांचं नाव कोळी पडले. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जे सोलापूरकर आहेत ते लक्षात ठेवा,
सोलापूरमध्ये ज्यांचे आडनाव कोळी आहेत ते मूळ महादेव कोळी आहेत, हे लक्षात ठेवा. कारण सेनापती म्हटल्यानंतर फक्त ती महादेव कोळी सैनिक होते, त्यामुळे ते महादेव कोळ्यांची लोक आले, बरोबर. आणि त्यांच्या आडनाव नंतर कोळी झाले. म्हणजे ज्यांचे आडनाव कोळी आहेत हे ओरिजिनल महादेव कोळी आहेत, हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात घ्या. आणि नंतर ती लोक काय करले, नाव चालवायला लागले. जे नाव चालवतात ती ओरिजिनल महादेव कोळी, त्यानंतर जंगलाचे रक्षण करतात ती ओरिजिनल महादेव कोळी, आणि महत्त्वाचं म्हणजे मंदिराची जी पूजा करतात, व्यवस्थापक म्हणून काम करतात सोलापूरमध्ये, कुठलंही मंदिर असू दे महादेवाचा, ती ओरिजिनल महादेव कोळी. हा एकच डॉक्युमेंट तुम्हाला सांगतोय, बरोबर. असं त्यामुळे कोळी नावाची जी लोक आहेत ना, ते बिंदास्त राहा. तुम्ही महादेव कोळी असल्याचं 1884 साली लिहून ठेवलेले मानववंश शास्त्रज्ञाने. ओके. पुढं तुम्ही म्हणणार मग इथं महादेव कोळींचा शब्द कुठं आला आहे, हे फक्त कोळी कोळी म्हटलं आहे, बरोबर. मग महादेव कोळी कुठं, कसं तुम्ही सांगताय. तर मित्रांनो, तर इथं लक्षात घ्या, ह्या वाक्यामध्ये असं आहे की हे जे काही 4 सरदार आले, हे 4 सरदार आले निजामच्या प्रांतातून. मग निजामचा प्रांत इथं कुठं लिहिलेलं आहे, नाही लिहिलं. जे लिहिलं ते पैठण म्हणून लिहिलेलं आहे. मग पैठण कुठं आहे, पैठण औरंगाबादमध्ये आहे. आणि औरंगाबाद कुठं आहे, औरंगाबाद निजामच्या कंट्रीत आहे. पूर्वी ते निजामच्या कंट्रीत होतं, म्हणून पैठणमधून आले म्हणजेच औरंगाबादमधून आले, औरंगाबादमधून आले म्हणजेच निजामच्या कंट्रीतून आले, निजामच्या कंट्रीतनं आले म्हणजेच मूळ महादेव कोळी होते. ती लोक मूळ घरातून ते आले. पुढं बघा, सेन्सेस ऑफ हैदराबाद. आता औरंगाबाद आणि सोलापूरकर दोघंही लक्ष द्या. सेन्सेस ऑफ हैदराबाद, मी म्हटलं की आता पैठण तर आले, तर पैठण कुठं आलं आणि पैठणचं काय संबंध लागतो का, आपण बघू. म्हणून आपण जरा सर्च केलो आणि बघितलं तर पैठण औरंगाबादमध्ये होता आणि औरंगाबाद निजामच्या कंट्रीत होता. मग मी हैदराबाद स्टेटचं गॅजेटेर काढलो, सेन्सस रिपोर्ट काढलो. सेन्सस रिपोर्ट ऑफ हैदराबाद 1921 सगळ्यांनी औरंगाबाद, जालना आणि सोलापूरकरांनी सेन्सस 1921 वाचायचं. आणि व्हॉल्यूमपेक्षा पार्ट 1 व्हॉल्यूम 21 पार्ट 1 पान नंबर 284 ते 248 ते 249, 248 ते 249 ह्याच्यावरचा हा पेज मी वाचून दाखवतो. काय म्हटलेलं बघा, औरंगाबादचं गॅजेटेर आहे, म्हणजे हैदराबादचं सेन्सस रिपोर्ट आहे. त्याच्यामध्ये काय लिहिलं मी सांगतो. कोळी कंसात असं लिहिलं, कोळी म्हटलेलं आहे, महादेव कोळी वगैरे असं नाही, फक्त कोळी कंसात लिहिलं. 39,819 39,819 कोळी होते तिथं हैदराबादमध्ये, बरोबर. आणि काय म्हटलं, अ ग्रुप ऑफ कल्टिवेटर अँड फिशरमॅन, ऑफ मिक्स्ड डिसेंट, न्यूमरस इन वर्गनल अँड औरंगाबाद डिस्ट्रिक्ट. कोळी पुढं म्हटलं त्याने की शेती करणारे आणि मासेमारी करणारे, मासे पकडणारे, बरोबर, असं एक ग्रुप आहे. आणि ही लोक वरंगल आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आढळतात, बरोबर. त्याच्यानंतर काय झालं, पुढं म्हटलं हे फार महत्त्वाचं आहे, सगळ्यांसाठी जबरदस्त आहे, औरंगाबाद आणि सोलापूरकरांसाठी आज फटाके उडवायचे. काय म्हटलं, दी कोळीज आर डिवायडेड इंटू सेव्हरल एंडोगामस सब ट्राइब्स but only 2 of these, for example Mahadev Koli and Mallar Koli, are to be found in these dominions. औरंगाबाद आणि वरंगळ नावाच्या जिल्ह्यामध्ये, हैदराबादच्या औरंगाबाद आणि वरंगळ नावाच्या जिल्ह्यामध्ये कोळी किती आहेत तर 39,819 एवढी ह्या 2 जिल्ह्यामध्ये एवढी लोक आहेत. कधीच्या काळी हे 1921ची सांगतो मी, म्हणजे किती कोळ्यांची संख्या होती बघा. तर हे वरंगळ आणि औरंगाबादमध्ये एवढी लोक आहेत. आणि ही लोक
2 भागामध्ये डिवाइड झालेले आहेत. तर 2 सब ट्राईब म्हणलेले, सब कास्ट नाही, त्यावेळी कास्टच नव्हते, ट्राईबच होते. तर सब कास्टमध्ये डिवाइड झालं. आणि हे कोणते कोणते कास्ट इथं आढळतात औरंगाबादमध्ये आणि वरंगलमध्ये. वरंगळ आता हैदराबादमध्ये राहिलेलं आहे, औरंगाबाद महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. तर औरंगाबादबद्दल आपण विचार करू. तर औरंगाबादमध्ये कोणते कोणते कोळी राहिलेले आहेत, तर ते म्हणतात की महादेव कोळी आणि मल्हार कोळी. फक्त महादेव कोळी. काय शब्द बघा, ओनली 2 ऑफ दीज. फॉर एक्झाम्पल, महादेव कोळी आणि मल्हार कोळी आर फाउंड इन दीज डोमिनॉन्स. या भागामध्ये म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये फक्त महादेव कोळी आणि मल्हार कोळी राहतात. 1921चं सेन्सस आहे. मग औरंगाबादकर आणि सोलापूरकर लिहून देतात की आम्ही महादेव कोळी नाही आणि आम्ही अनुसूचित जमातीचा दावा सोडून देतो आणि आम्हाला STचं सर्टिफिकेट काढून घ्या आमचे आणि SVCचं सर्टिफिकेट द्या. कारण का? अज्ञान, अभ्यास करण्याची जिद्द नाही. परंतु लक्षात घ्या, सोलापूरमध्ये गॅजेटियर काय सांगतं? सोलापूरमधले गॅजेटियर सांगतं आहे की बाबा इथली जी काय पैठणमधून 4 सरदार आले, 7,704 लोक होते ते त्यांच्याबरोबर, आणि ते 4 सरदार हे सोलापूरमध्ये आले, स्थायिक झाले आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये ते पसरले. त्यांचं आडनाव कोळी झाले. मग आता पैठणवरून आले म्हणजे कुठून आले? तर पैठणवरून आले म्हणजे औरंगाबादमधून आले. मग औरंगाबाद कुठं आहे? निजामची कंट्री. निजामची कंट्री म्हणजे ओरिजिनल महादेव कोळ्यांची कंट्री, महादेव कोळ्यांची घर. आणि इथं सरळ म्हटलेलं आहे औरंगाबादमध्ये फक्त महादेव कोळी आणि मल्हार कोळी हे राहतात. बरोबर. आणि पुढं त्याने म्हटलेलं आहे दी मल्हार कोळीज आर ऑल्सो नोन ॲज पाणभरी और चुंबळी बिकॉज दे आर एम्प्लॉईड ॲज अ मेंबर ऑफ बलोता अँड सप्लाय वॉटर टू विलेजेस. ते गावाला पाणी पुरवतात म्हणून त्यांना मल्हार कोळी म्हटलेलं आहे. दी महादेव कोळीज कॉल देमसेल्फ राज कोळी अँड आर मोस्ट न्यूमरस इन दी स्टेट. महादेव कोळी स्वतःला राज कोळी पण म्हणून घेतात आणि ही लोक भरपूर संख्येत आहेत. ह्या औरंगाबादेमध्ये भरपूर संख्येत आहेत असं ह्या गॅजेटियर म्हटलेलं आहे. 1921चं गॅजेटियर आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या, हे झाले औरंगाबादमधून म्हणजेच हैदराबाद स्टेटमधून म्हणजेच निजामच्या कंट्रीतनं सोलापूरमध्ये आलेली कोळी. आता सोलापूरमध्येच ओरिजिनल कोळी होते, काही ओरिजिनल कोळी सोलापूरमध्येच होते. कारण का तुम्हाला सांगतो, तर सोलापूरमध्ये बालाघाट पण आहे आणि महादेवांची डोंगर पण आहे. मुळातच आहेत, पहिल्यापासून आहे बालाघाट आणि महादेवांची डोंगर. जिथं जिथं महादेवाची डोंगर आहे, जिथं तर बालाघाट आहे, तिथं ओरिजिनली कोळी राहतात. सगळीच निजामच्या कंट्रीतनं मायग्रेट व्हायला पाहिजे असं नाही, काही मायग्रेट झाले, पण ओरिजिनली महादेव कोळी हे समाज हे सोलापूरमध्ये राहत होते. कारण सोलापूरमध्ये बालाघाट पण आहे आणि महादेव हिल पण आहेत. मी तुम्हाला इथं मी सांगतो, एक तर सोलापूर हा निजामच्या कंट्रीला लागूनच आहे. निजाम कंट्रीमध्ये कोण आहे तर गुलबर्गा पण निजामच्या कंट्रीत होते आणि गुलबर्गाला लागून अक्कलकोट आहे आणि अक्कलकोट म्हणजे सोलापूर जिल्हा आहे. तर निजामच्या बाँड्रीला आपण राहतो, त्यामुळं एकतर मिक्सअप झालेलं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे बघा, इथं मी सगळं वाचून दाखवत नाही तरी पण बघा, इन द नॉर्थ बार्सी सेव्हरल स्पूर्स फ्रॉम द बालाघाट रेंज इन द निजाम्स कंट्री. बरोबर. निजाम्स कंट्री 12 to 16 miles to the northeast pass south for few miles. Of these, the chief is Wadsing Ghat, about 14 miles east of Barsi, noted for the cave temple scared to रामेश्वर. थोडक्यात मी सांगतो की बार्शीच्या जवळ म्हणजे बालाघाट निजामच्या कंट्रीपासून
जी काही बालाघाटची रांगा आलेल्या आहेत ती रांगा बार्शीपर्यंत आलेल्या आहेत. म्हणजे बार्शीमध्ये सुद्धा बालाघाट आहे आणि त्या बालाघाटचं नाव आहे वडसिंग घाट. वडसिंग घाट म्हणून आहे आणि ते वडसिंग घाट कुठं बार्शीच्या पूर्वेला आहे आणि त्या घाटामध्ये रामेश्वरचं मंदिर आहे. रामेश्वर म्हणजेच कोण की शिवाचं महादेवाचं दुसरं नाव आहे रामेश्वर. तर ते रामेश्वरचं मंदिर तिथं आहे. म्हणजेच तिथं बार्शीमध्ये बालाघाट ऑलरेडी आहे, महादेवाचं मंदिरसुद्धा आहे. म्हणजेच त्या सोलापूरमध्ये म्हणजेच बार्शीमध्ये महादेव कोळी हे पहिल्यापासून राहत होते. त्यानंतर करमाळाबद्दल लिहिलं. इन करमाळा वाघोबा हिल अबाउट 250 feet high and बोडकी हिल अबाउट 190 feet high lie about 16 miles to the साऊथ ईस्ट ऑफ कर्नाटका. म्हणजे बालाघाटपैकी आणि एक वाघोबा हिल म्हणून एक आहे आणि बोडकी हिल म्हणून एक आहे. बोडकी डोंगर आणि वाघोबा डोंगर. वाघोबा तुम्ही म्हणता ना, तर वाघोबा डोंगर हे करमाळामध्ये आहे, सोलापूरमध्ये. वाघोबाची पूजा करता का, वाघदेवाला मानता का, असं कमिटी विचारतात. अरे वाघोबाचं डोंगरच आमच्याकडे आहे, वाघाला मानायचं तर प्रश्नच नाही. लक्षात आलं. तर वाघोबाचं डोंगर करमाळाजवळ आहे आणि बोडकी घाट आहे, हे सगळं बालाघाट आहेत. म्हणजे बालाघाट बार्शीमध्ये आहेत, त्यानंतर करमाळामध्ये आहेत. ओके. पुढे एक वाक्य मी फक्त वाचून दाखवतो. बालाघाट थ्रू बार्शी टू पुणा अँड बिटवीन अहमदनगर अँड सोलापूर. बालाघाट आणि बार्शी ते पुण्यामध्ये सुद्धा बालाघाट आहे. बार्शीमध्येच, पुणा आणि बार्शीच्या मध्ये आहे ते. पुन्हा औरंगाबाद आणि सोलापूरच्या मध्ये सुद्धा बालाघाट आहे. ओके. त्याच्यानंतर बघा महादेव डोंगर कुठं आहे सोलापूरमध्ये. दी खटाव सब डिव्हिजन was generally separated from पंढरपूर बाय दी महादेव हिल. खटाव म्हणून जी काय सब डिव्हिजन होतं त्या काळी, रेल्वे स्टेशन होता त्यावेळी. फार डिटेल फक्त आपल्याला जेवढी वाक्य पाहिजे तेवढीच मी घेतो. तर खटाव म्हणून जे सब डिव्हिजन होता तो सब डिव्हिजन वॉज जनरली सेपरेटेड फ्रॉम पंढरपूर बाय महादेव हिल. पंढरपूर आणि महादेव हिलच्या मध्ये, पंढरपूर आणि खटावच्या मध्ये हा महादेवाचा डोंगर आहे. खटाव being above the घाट on the table land and पंढरपूर below. खटाव त्या महादेव डोंगराच्या वरच्या बाजूला आहे आणि पंढरपूर त्या महादेव डोंगराच्या खाली आहे. मग पंढरपूर कुठं आहे, तर सोलापुरात आहे. त्यामुळे सोलापुरात महादेवाची डोंगर पण आहेत मित्रांनो. महादेव डोंगर म्हटलं की महादेव कोळी 100% तिथं असतातच, कारण त्यांचे घरच आहे ते. पौराणिक काळापासून, अतिप्राचीन काळापासून फक्त डोंगरातच ही लोक राहत होते. आणि महादेव कोळी म्हटलं की महादेव डोंगर म्हटलं की 100% ही कोळी जमात आहे. कारण कोळी हे ओरिजिनली लिंगायत होते आणि म्हणून ती लोक लिंगपूजा करत होते आणि म्हणून लिंगपूजा म्हणजेच महादेव मंदिर, म्हणून ते महादेव मंदिराशी त्याचा संबंध येतो कोळ्यांचा. म्हणून ते महादेवाचे पुजारी त्यांच्यामध्ये पूजा करतात आणि म्हणून जिथं जिथं महादेवाची डोंगर आहेत महाराष्ट्रामध्ये तिथं 100% महादेव कोळी हे राहतच होते. आत्ता अलीकडं वेगवेगळ्या कारणाने आपण ते डोंगर वगैरे सोडून 1700-1800 शतकामध्ये आपण खाली उतरलेलं आहे. काही लोक अजून राहतात तिकडं, तर मॅक्झिमम 90% लोक हे खाली उतरलेले शहरामध्ये वगैरे राहतात. परंतु ज्या जिल्ह्यामध्ये महादेवांचे डोंगर आहेत, बालाघाट आहेत, तिथं 100% सह्याद्री पर्वत आहेत, तिथं 100% कोळी समाज तिथं राहत होते पूर्वीच्या काळी आणि अजूनसुद्धा राहत असतील. पण मॅक्झिमम लोक कुठं आले, शहरामध्ये आलेले, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे सोलापूर वाघोबा डोंगर सोलापूरात आहे, लक्षात ठेवा. हां, तुम्ही वाघोबाला विचारता अख्खा आमच्याकडे डोंगरच आहे. तर महादेव डोंगरसुद्धा पंढरपूरमध्ये आहे. ओके, असं हे आहे. त्यानंतर अक्कलकोट तरी निजामला लागूनच आहे, निजाम कंट्रीमध्येच आहे ते. गुलबर्ग आणि अक्कलकोट दोन्ही बाँड्री एकच आहेत. त्यामुळे अक्कलकोटमध्ये महादेवकुळे असण्याचं 100% आहे, कारण तिथं निजामच्याच कंट्रीमध्ये ती येत होतं, निजामला लागूनच होतं ते. आणि प्लस मी तुम्हाला सांगितलं 1884
1921, 1931, 1941, 1961 ह्या सगळ्यांच्यामध्ये फक्त कोळी महादेव अक्कलकोटमध्ये आणि सोलापूरमध्ये राहतात हे दाखवलेलं आहे. अक्कलकोट हा प्रांत सेपरेट होता, परंतु तिथंसुद्धा फक्त कोळी महादेव दाखवलेले, बाकीचे सगळी कोळी झिरो होते. मल्हार कोळीसुद्धा झिरो होते, ढोर कोळीसुद्धा झिरो होते. ढोर कोळी 1961 नंतर आलेत ते, पण त्याच्या आधी मात्र हे सगळे महादेव कोळी होते, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके. तर ही डेक्कनमध्ये येतो आहे, अक्कलकोट निजामच्या कंट्रीमध्ये आहे वगैरे वगैरे. तर या पद्धतीने मित्रांनो आपण बघितलं की कशा पद्धतीने निजामच्या कंट्रीमधून म्हणजे हैदराबाद स्टेटमधून म्हणजेच औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद ह्या ठिकाणावरनं महादेव कोळी लोक किंवा कोळी लोक हे प्रसारित झाले आणि ते कोळी लोक डिस्पर्स झाले आणि वेगवेगळे नावं त्यांना मिळाले, वेगवेगळे व्यवसाय ती लोक करत होते. हे एकदम शॉर्ट पिरियडमध्ये आपण हे सगळं समजून घेतलेलं आहे. तर इथं एकंदरीत आपण बघितल्यानंतर निजामच्या प्रांतातून म्हणजे मराठवाडा आणि बेरार प्रांतातून ही लोक स्थलांतरित झालेले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहे. आणि काही ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड अवस्थेत आहेत, काही ठिकाणी डिस्पर्स्ड अवस्थेत आहेत. जिथं कॉन्सन्ट्रेटेड अवस्थेत आहेत तिथं ते पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे, कुलाबा ह्या ठिकाणी बहुसंख्येने लोक राहत होते, पूर्वीपासून राहत होते. आणि काही ठिकाणी डिस्पर्स्ड अवस्थेत आहेत, म्हणजे आपले हे बाकीचे जिल्हे इथं विरळ लोक राहतात, हे तुम्ही लक्षात घ्या. परंतु पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे, कुलाबा इथली लोक ओरिजिनल नाही आहे, मूळ रहिवासी नाही आहे. ओरिजिनल नाही असं म्हणण्यापेक्षा मूळ रहिवासी तिथली नाही आहे. ती लोक निजामच्या कंट्रीमधनं म्हणजेच औरंगाबाद, बेरार प्रांतातनं ही लोक ट्रान्सफर झालेले आहे, स्थलांतर झालेले, हे तुम्ही लक्षात घ्या. 1300 ते 1400 शतकामध्ये ह्यांचं स्थलांतर झालेलं आहे. आणि म्हणून ही लोक अजूनसुद्धा कन्नड शब्द वापरतात, अजूनसुद्धा तेलुगू शब्द वापरतात, कुसू, उंडे असे वेगवेगळे शब्द हे अजूनसुद्धा वापरतात. ते अजून धोतर बांधतात, टोपी घालतात. हे सगळं कन्नड आणि तेलुगू लोकांची संस्कृती लक्षात घ्या. धोतर, टोपी ही घालणे जे आहे ना, कन्नड लोक आणि तेलुगू लोक करतात आणि ती लोक अजून पाळतात. तुम्ही यूट्यूबवरती त्यांचे बघा, व्हिडिओज बघा, हे सगळे धोतर घातलेले, बंडी घातलेले, टोपी घातलेले लोक आहेत. काही फरक नाही हो, फक्त फरक एकच आहे, आमच्याकडे आमदार 0 आहे आणि त्यांच्याकडे 25 आहेत, एवढंच फरक आहे. त्यांच्याकडे खासदार 4 आहेत, आमच्याकडे 0 आहे. त्यांच्याकडं मंत्री 1 आहे, आमच्याकडे 0 आहे. त्यांची संघटना ॲक्टिव्ह आहेत, आमची संघटना झोपलेल्या आहेत. त्यांचं कॉन्फिडन्स लेवल जबरदस्त आहे, आमचं कॉन्फिडन्स लेवल 0 आहे. एवढंच फरक आहे, बाकी काही नाही. त्यांचं वंशज एकच आहे, आमचं वंशज एकच आहे. त्यांचं रक्त एकच आहे, आमचं रक्त एकच आहे. ते ज्या घरातनं आले त्याच घरातनं आम्ही पण आलो, हे सगळे एकच आहे. पण फक्त कॉन्फिडन्स लेवल आपला कमी आहे, एवढंच आहे. तर ही लोक अजूनसुद्धा कर्नाटकमधलं किंवा तमिळनाडू आंध्रामधली जी काही ड्रेस आहेत ती वापरतात, ती शब्द बोलतात, तेलुगू बोलतात, कन्नड बोलतात. कारण हे हैदराबादमधनं गेलेले आहे, गुलबर्ग्यातनं गेलेलं आहे, बिजापूरमधनं गेलेले आहेत. हे असे कन्नड आणि तेलुगू भाषेतनं गेलेले आहे. नंतर मग तिकडं मराठीतील लोक शिकलेले आहेत, पण जे मूळ शब्द राहिलेले आहेत त्यांचे अजून कन्नड आणि तेलुगू शब्द राहिलेले आहेत. तर इथं महत्त्वाच्या ह्याच्याकडे आपण येतो, चालीरीती. तर मित्रांनो, चालीरीती जी आहे, डॉक्टर गोविंद घारे म्हणतोय किंवा कमिटी पण म्हणतात तुमची चालीरीती जुळत नाही आणि आम्ही म्हणतो हो हो बरोबर आहे तुमचा. तर मित्रांनो, चालीरीती कोणाशी जुळायला पाहिजे. प्रत्यक्षात बघितल्यानंतर ही सगळी लोक, ज्याला आदिवासी भागातली लोक आपण म्हणतो, ही निजामच्या कंट्रीतनं गेलेल्या म्हणजे आमच्याकडनं गेलेल्या आहेत. सोलापूर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद हे मराठवाडा आणि बेरार प्रांताकडनं ती लोक गेलेले आहेत. त्यामुळं ह्या निजाम कंट्रीच्या आजूबाजूची लोक राहत होते तेच ओरिजिनल कोळी आहे, ओरिजिनल कोळी ट्राईब आहेत आणि यांची चालीरीतीच ओरिजिनल चालीरीती आहेत. म्हणून खरं म्हणजे की आमचे चालीरीती प्रमाणे त्यांची चालीरीती असायला पाहिजे.
आम्ही जसं वागतो तसं ती वागायला पाहिजे. पडताळणी समित्यात त्यांना विचारलं पाहिजे, तुझी चालीरीती त्या औरंगाबाद कोळीसारखी आहे का? तुझी चालीरीती त्या सोलापुरातल्या कोळीसारखं आहे का? उस्मानाबादमधल्या कोळीसारखं आहे का? त्यांच्याशी तुमचं ॲफिनिटी जुळतं का? तुम्ही तिकडून मायग्रेट झाल्याचं आम्हाला काहीतरी द्या, असं खरं म्हणजे पडताळणी समिती त्यांना म्हणायला पाहिजे. आणि चोरांचे उलट्या बोंब आणि ते आम्हाला विचारतात, तुम्ही ते पुण्यातनं ट्रान्सफर झाला का, नाशिकमधून ट्रान्सफर झाला का, अहमदनगरमधून ट्रान्सफर झाला का, ठाणे कुलाबामधून ट्रान्सफर झाला? अरे बाबा, आमच्याकडनं ती लोक गेलेत, आम्ही ओरिजिनल आहोत, आम्ही त्यांचे आजोबा आहोत. ती लोक आमच्याकडनं ट्रान्सफर होऊन गेले आणि तुम्ही आम्हाला म्हणता की त्यांची चालीरीती तुमच्याशी जुळत नाही. अरे जुळत कसं नाही रे, सगळं रक्त एक आहे, घर आमचं एक आहे, नाते एक आहेत, ते आमच्याकडनं मायग्रेट झालेले आहे आणि तुम्ही म्हणता रक्त नातं जुळत नाही. मग त्यांच्या गॅजेटरीमध्ये म्हटलेले वाल्मिक त्यांची वंशज, आमच्या गॅजेटरीमध्ये म्हटलेले वाल्मिक आमच्या वंशज, आमच्या गॅजेटरीमध्ये म्हटलेले तुम्ही निजामच्या प्रांतातून आला, त्यांच्या गॅजेटरीमध्ये म्हटलेले तुम्ही निजामच्या प्रांतातून आला. मग आणि काय जुळालं पाहिजे तुम्हाला? तर हे सगळं थोतांड आहे. हे पडताळणी समित्या म्हणा, मी ओरिजिनल आदिवासी, तू डुप्लिकेट आदिवासी, तुम्ही बोगस, तुम्ही घुसखोर, तुम्ही जातचोर, हे सगळं थोतांड आहे, अज्ञान आहे. फक्त नॉलेज नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. तुम्ही थोडंसं डीपमध्ये जाऊन अभ्यास करा, ही सगळी लोक एकच आहे. आणि दुसरं, ह्या भागातले लोकांना खरं म्हणजे चालीरीती विचारण्याची कारणच नाही. सोलापूरकर, औरंगाबाद फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, हे जर पडताळणी समितीकडे गेले तर ह्यांना चालीरीती विचारण्याचा संबंध येतच नाही. कारण ही फक्त महादेव कोळे आहेत म्हणून 1931ला लिहिलं आहे, 1941ला लिहिलं आहे आणि 1884 लिहिलेलं आहे. हे फक्त महादेव कोळे, बाकी कोणीच नाही आहे. मग ही फक्त महादेव कोळे आणि काय चालीरीती विचारताय? अरे ते जे वागतात, ते जे बोलतात, तेच त्यांची चालीरीती आहे, तीच ओरिजिनल चालीरीती आहे. तुम्ही आणि कुठलं मागताय? आणि औरंगाबादच्या गॅजेटरीमध्ये 1921ला म्हटलेलं आहे, औरंगाबादमध्ये फक्त मल्हार कोळी आणि महादेव कोळी राहतात, इतर कोळी राहत नाही. मग मल्हार कोळी आणि महादेव कोळी जर राहत असतील तर दोघंही ST मध्येच येतात. मग पुन्हा त्यांची काय चालीरीती तुम्ही विचारताय? त्यांना चालीरीती विचारण्यास तुम्हाला अधिकारच नाही, कारण ती ओरिजिनलच आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांच्यामध्ये, त्या जिल्ह्यांच्यामध्ये कुठंही, सोलापूर म्हणा, औरंगाबाद म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी जिल्ह्यामध्ये कुठंही सोनकोळ्यांची नोंद नाही. मच्छीमार, वैती, आगरी, ख्रिश्चन कोळी, खारवा, खारवी ह्यांचं कुठंही नोंद नाही. मग कुठंही नोंद नसलं तरी मग ते जे आहे ते सगळी महादेव कोळी ना, किंवा मल्हार कोळी. मग पुन्हा तुम्ही चालीरीती कोणाची विचारता? कोणाची ॲफिनिटी तुम्ही जुळवताय? खरं म्हणजे ॲफिनिटी त्यांचा ती लोक आमच्याशी जुळवायला पाहिजे, चालीरीती आमच्याशी ती लोक जुळायला पाहिजे. आणि आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये सोनकोळी आणि त्यांचा ग्रुप नसल्यामुळं तुम्ही विचारते कोणाचं चालीरीती. त्यामुळे OBC मधली लोकच ह्या जिल्ह्यामध्ये राहत नाही. त्यामुळे जे काय राहतात ती ST मधले राहतात. त्यामुळे मित्रांनो, पडताळणी समित्यानो, तुम्ही 99% चालीरीतीवरनं उडवता. कारण बाकीचं तुम्हाला माहिती आहे, ह्यांच्याकडे स्ट्रॉंग डॉक्युमेंट्स आहेत, आम्ही काही करू शकत नाही, फक्त चालीरीती तुझी जुळत नाही एवढं म्हटलं की विषय संपला. आणि एकदम साधा सोपं तुम्ही टेक्निक वापरताय. पण जरा जरी तुम्ही डोकं वापरला आणि जरा जरी त्या आमदारांच्या दबावाखालनं रिलीज होऊन तुम्ही काम करायला लागला तर तुमच्या लक्षात येईल की हजारो पुरावे आहेत, हीच लोक ओरिजिनल आहेत. ती लोक काय आहेत? हिथून स्थलांतरित झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही मायग्रेट झाला का असं तुम्ही विचारताय. अरे मायग्रेट झाला का असं आम्हाला विचारतायत, त्या आदिवासी भागातून तुम्ही मायग्रेट झालेला आहात का? अरे बाबा, आमच्याकडनंच ती लोक मायग्रेट झालेली, आम्ही तिकडून कशाला मायग्रेट होऊ? तीच लोक आमच्याकडनं गेलेले आहेत. तुम्ही त्यांना विचारा, तुम्ही ह्या प्रांतातून, बेरार प्रांतातून, मराठवाड्यातून, सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही ट्रान्सफर झाला का? मायग्रेट झाला असेल तरच तुम्हाला आम्ही STची प्रमाणपत्र देऊ, असं तुम्ही त्यांना म्हणायला पाहिजे. आणि उलट आमच्यावरती बोंब मारता, आम्हाला म्हणतो तुम्ही तिकडून आला का?
ओके. तर मित्रांनो तसं नाही आहे, तसं नाही. ते आम्हीच ओरिजिनल आहोत, आम्ही त्यांचे पणजोबा आहोत आणि ती लोक आमच्याकडनं गेलेले, तुम्ही काही म्हणा. ओके. तेही ओरिजिनल महादेव कोळे आहेत, आम्ही ओरिजिनल महादेव कोळे. पण आम्ही जिथं ज्याला ओरिजिनल घर म्हणतो त्या घरातले मालक आहोत आपण, आणि ती लोक भाडेकरी आहेत. तिकडं जाऊन ते भाड्याने राहिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही भाडेकरीला महत्त्व देताय आणि ओरिजिनल मालकाला सोडून देता. कारण तुमच्यावरती त्या 25 आमदार, 4 खासदार आणि 1 मंत्र्याचा दबाव आहे आणि संघटनेचा प्रचंड दबाव आहे, म्हणून तुम्ही करतात. तुम्हाला पण माहीत आहे कोण ओरिजिनल आणि कोण खोटं आहे. ओके. पण थोडंसं आपण शासनाची पगार घेतो, लोकांची सेवा करण्यासाठी आलो, आणि केंद्र शासनाने ह्या आदिवासी लोकांना एक सवलती दिलेल्या आहे त्यांची प्रगती होण्यासाठी. त्यामुळे त्यांना जगू द्या. 99 कैदी सुटलं तरी चालतील, पण एक अपराधी लोकाला शिक्षा होता कामा नये, हे भारतीय राज्यघटनेमध्ये म्हटलेलं आहे. पण आम्ही ओरिजिनल असताना सुद्धा आमचं सरसकट तुम्ही अवैध करता, म्हणजे किती पाप करता. त्यामुळं पडताळणी समित्यानो, तुम्हाला पुढचं आयुष्य चांगलं जगायचं असेल, सुखाने जगायचं असेल, तर हे पाप करू नका. हे पाप आहे. ओरिजिनल लोकांना तुम्ही त्या सवलतीपासून वंचित ठेवता कारण नसताना, आणि स्वतःचा पगार वाचवण्यासाठी, स्वतःचे ट्रान्सफर होऊ नये ह्याच्यासाठी ह्या सगळ्या नखरे तुम्ही करता. पण याची फटके तुम्हाला नाही तर तुमच्या कुटुंबातील कोणाला तरी बसणार आहेत, हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात घ्या. आणि आदिवासी भागातील लोकांनी सुद्धा स्वतःला अंतर्मुख होऊन प्रश्न विचारा. तुम्ही स्वतःला ओरिजिनल आदिवासी म्हणता, तर त्यावेळी एक पहिला प्रश्न विचारा की तुम्ही 14व्या शतकापूर्वी कुठं होता, 13व्या शतकात कुठं होता, 12व्या शतकात कुठं होता, 11व्या शतकात तुम्ही कुठं होता. तर तुम्ही आमच्याकडे होता, निजाम कंट्रीमध्ये होता, हे लक्षात ठेवा. ओके. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला वाटतं ना आम्ही ओरिजिनल आहे, लगेच प्रश्न विचारा की बाबा मी 14व्या शतकापूर्वी होतो कुठं, माझे पूर्वज कुठं होते, आणि लगेच तुम्हाला उत्तर मिळेल तू निजामच्या कंट्रीत होतास, तू औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या भागात तू राहत होतास, असं तुला प्रश्न मिळेल. त्यानंतर तुम्ही लक्षात घ्या, स्वतःला तुम्ही असं प्रश्न विचारा की माझं मूळ वस्तीस्थान कुठं आहे आणि मी कुठून ट्रान्सफर झालो, तर तुम्हाला उत्तर मिळेल. किती डॉक्युमेंट तुम्ही शोधा, कुठलेही पौराणिक तुम्ही ग्रंथ शोधा, तर निजामच्या कंट्रीमधून तुम्ही गेलेले हेच तुम्हाला उत्तर मिळेल. त्यामुळं ओरिजिनल आम्ही आहोत, तुम्ही नाही. तुम्ही मायग्रेटेड आहोत आणि आम्ही मूळ मालक आहोत, मूळ रहिवासी, जसं आपण म्हणतो मूळ मालक आपण आहोत. त्यामुळं तुमच्याशी आमची ॲफिनिटी जुळायची कारण नाही, आमच्याशी तुमची ॲफिनिटी जुळायला पाहिजे. ॲफिनिटी तर जुळतात, सोडा, ॲफिनिटी जुळतात कारण आपलं रक्त एक आहे, आपण एका घरातून आलेलो आहोत आणि आपली वंशज एकच आहेत. त्यामुळं ॲफिनिटी जुळतात, पण आमच्याशी जुळायला पाहिजे हे जे तुम्ही म्हणता, तर ते थोडंसं बंद करा. तसं जर म्हणायचं झालं तर आमच्याशी तुमचं जुळायला पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही म्हणताय की बाबा तुम्ही आमच्याकडनं मायग्रेट झाला का ह्याचे सर्टिफिकेट द्या, हे सुद्धा बंद करा की तुम्हीच आमच्याकडनं मायग्रेट झालं, हे तुम्ही कायमस्वरूपी आठवा स्वतःला. तर तुम्ही आमच्यापेक्षा वेगळा असला, जर तुम्ही स्वतंत्र समजत असला, आता गोविंद घारे लिहून ठेवलेलं आहे महादेव कोळी हे स्वतंत्र जमात आहे. पुढच्या पॉईंटमध्ये आपण बघू, महादेव कोळी एक स्वतंत्र जमात आहे, कोळ्यांची आणि त्याचे काही संबंध नाही. महादेव कोळी ट्राईब आहे, कोळी हे कास्ट आहे, बरोबर. तर ह्यांचं आणि त्यांचं वंशिक संबंध नाही, रक्त नाते नाही, ॲफिनिटी जुळत नाही, असं तो लिहून ठेवला आहे. तर त्या घारे आज जिवंत नाही, पण त्या माणसाला तुम्ही सांगायला पाहिजे होतं, विचारलं पाहिजे होतं, बाबा रे तू लिहून ठेवलास खरं आहे, पण आमचा आणि त्या कोळ्यांचा संबंध नसता तर आमचा स्वतंत्र इतिहास कुठं असेल तर आम्हाला दाखव, स्वतंत्र पूर्वज दाखव, स्वतंत्र वाल्मिक ऋषी दाखव,
स्वतंत्र आमची जी काय असेल ते सगळं तू दाखव, स्वतंत्र संदर्भ ग्रंथ दाखव, असं कोणीतरी मानवशास्त्रज्ञ म्हणलं का? हे पुण्यातलं, नाशिक, नागपूरमधले हे जी काही लोक आहेत, तर ही लोक वेगळीच आहेत. यांचा आणि सोनकोळ्यांचा संबंध नाही, यांचा आणि ढोरकोळ्यांचा संबंध नाही, यांचा आणि मल्हार कोळ्यांचा संबंध नाही, असं कुठं म्हटलं असेल तर एक तरी पुस्तक दाखव ज्या पुस्तकामध्ये सोनकोळे, वैतीकोळे, आगरी कोळे, मल्हार कोळे, टोकरे कोळे, ढोर कोळे यांचा जरासुद्धा उल्लेख नाही. असं तू स्वतंत्र महादेव कोळ्यांची पुस्तक दाखव. किंवा जिथं निजामचं नाव आलं नाही, जिथं वाल्मिक ऋषींचं नाव आलेलं नाही, असं तू पुस्तक दाखव. आणि तसं जर तुम्ही पुस्तक दाखवत नसाल आणि तुमच्या पुस्तकामध्ये जर ह्या सगळ्या कोळ्यांचे नावं येत असतील आणि ही सगळी कोळी एकच कोळीचे उपगट आहेत असं त्या पुस्तकामध्ये लिहिलं असेल, तर मित्रांनो मुकाट्याने मान्य करा, आम्ही तुम्ही एकच आहोत. कारण नसताना भांडायचे नाही. तुम्ही आम्हाला आणखीन मागास करू नका. तुम्ही आम्ही एकच आहोत. तुमच्या आणि आमच्यामध्ये राजकीय लोक हे वैमनस्य निर्माण केलेलं आहे. इतर जमातीचे लोक आपल्यामध्ये भांडण लावलेलं आहे. तुम्ही थोडंसं इतिहासामध्ये जावा. तुमचं आमचं रक्त एकच आहे ह्याचा तुम्ही अभ्यास करा. कारण नसताना आम्हाला तुम्ही वंचित ठेवू नका. ओके. म्हणून मित्रांनो आम्हाला तुमची चालीरीती पाळायची गरज नाही. तुम्ही कसं वागता आम्ही तसं वागायला पाहिजे असं अजिबात म्हणू नका. आम्ही जे वागतो आमचं ओरिजिनल चालीरीती आहे. त्यानंतर आम्ही तुमच्याकडनं स्थलांतर व्हायला पाहिजे असं अट्टहास करू नका. कारण इतिहास असा सांगतो की तुम्हीच आमच्याकडनं गेलेला आहे. आणि वंशज जुळत नाही, ॲफिनिटी जुळत नाही, रक्त नाते नाही असं म्हणू नका. कारण आपण एकच घरातनं बाहेर पडलेलं आहे. एकच वाल्मिक ऋषी वंशजपासून आपण बाहेर पडलेलं आहे. त्यामुळं थोडंसं तुम्ही स्वतःला शांत डोकं ठेवून विचार करा, आमच्यामध्ये आणि यांच्यामध्ये भेद आहे का? तर आमच्यामध्ये भेद असता तर आमच्या पुस्तकामध्ये तुमचं नाव आलं नसतं, तुमच्या पुस्तकामध्ये आमचं नाव आलं नसतं. कोळी म्हटलं की ह्या सगळ्या कोळ्यांची नावं प्रत्येक पुस्तकामध्ये येतात. त्यामुळं सगळी कोळी एकच आहे. तो गोविंद घारे कुठल्या नशेत होतं माहीत नाही, कोणत्या मस्तीमध्ये होतं माहीत नाही, किंवा त्यांच्या डोक्यामध्ये काय फीड केलं होतं माहीत नाही, काय पूर्वग्रह दूषित विचार त्या माणसाने लिहिलेलं माहीत नाही. परंतु आपल्या कोळ्यांच्यामध्ये भाग त्या माणसाने करून गेलेला आहे. म्हणून तुम्हाला डॉक्टर गोविंद घारे या महान आदिवासी संशोधकाच्या विरोधामध्ये तुमच्या डोक्यामध्ये असे खूप राग यायला पाहिजे. कारण ह्या कोळीमध्ये ह्या माणसाने भाग करून गेला, कोळ्यांच्यामध्ये भांडण लावून गेला असं तुम्हाला पण वाटलं पाहिजे, जसं आम्हाला वाटतं. तर हे सगळं चुकीचं त्या माणसाने लिहिलेलं आहे, स्वतःच्या डोक्यातनं लिहिलेलं आहे. आणि ही लोक आपण मान्य करतो, पडताळणी समित्या मान्य करतात, पण हे सगळं चुकीचं आहे. परंतु असं त्या माणसाने लिहिल्यामुळं ह्यांचा आप्तभाव जुळत नाही, ॲफिनिटी जुळत नाही, रक्त नाते नाही, आणि ती लोक तिकडून मायग्रेट झालेले नाही, ह्यांची चालीरीती वेगळे आहेत असं त्या गोविंद घारेंनी लिहिल्यामुळं आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्र शासनाकडनं झाल्यामुळं आणि त्या पुस्तकाला कमिट्या हे संदर्भ ग्रंथ म्हणून वापरत असल्यामुळं आणि त्या कमिट्या आमचं प्रकरण अवैध करत असल्यामुळं आपलं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आपण ओरिजिनल असूनसुद्धा आपलं नुकसान झालं फक्त त्या पुस्तकामुळं. म्हणून हितं मित्रांनो की हे दुष्परिणाम जे आहे, अनेक दुष्परिणाम त्या पुस्तकाचे झालेले मी नंतर सांगणारच आहे. कारण गोविंद घारेवरती 7 ते 8 व्हिडिओज आपले होणार आहेत, त्याच्यावरती मी प्रत्येक मुद्दे समजून सांगत जाणार आहे. आपण आता प्रकरण 15 भाग 1A, 1B आणि 1C मध्ये फक्त एकच मुद्दा बघितलो की सगळ्या कोळ्यांची ॲफिनिटी कशी जुळतात, सगळी कोळी एकच कसे आहेत, सगळ्या कोळ्यांचे पूर्वज एकच कसे आहेत, सगळ्या कोळ्यांची घर एकच कसे आहेत आणि ह्यांच्यामध्ये रक्त नातं कसं आहे आणि गोविंद घारे किती चुकीचं लिहिलेलं आहे आणि पडताळणी समित्यांच्या डोक्यामध्ये किती चुकीचे भरवलं गेलेलं आहे हे आपण भाग 1 मध्ये बघितलेलं आहे. तर मित्रांनो मी पडताळणी समित्यांचे कारनामे ह्याच्यामध्ये अजून भरपूर तुम्हाला डॉक्युमेंट देणार, भरपूर पुरावे देणार आहे.
ओके, तर इथं मी थांबतो. भाग 1 आपला इथं संपतोय. भाग 1 मध्ये एकूण 3 भाग झाले, तर भाग 1 आपला संपलेला आहे. तर पुढं प्रकरण 15 भाग 2 बघा. त्या गोविंद गारेचेच पुढचे जे मुद्दे आहेत त्या पुढच्या मुद्द्यांच्यावरती आपण क्लेरिफिकेशन देणार आहोत. तो काय चुकीचं सांगितलेलं आहे आणि ती वास्तव काय आहे, डॉक्युमेंटल प्रूफ काय आहेत, हे आपण बघणार आहोत पुढच्या पॉईंटशी संबंधित. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत. इथून पुढचे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचे असणार आहेत. महाराष्ट्रातले प्रत्येक कोळींचेपर्यंत हे पाठवून द्या आणि शेवटपर्यंत ही व्हिडिओ ऐका. सुरुवातपासून शेवटपर्यंत ऐका. प्रत्येक माणूस हा नॉलेजेबल झाला पाहिजे, स्वतःचा इतिहास त्याला कळाला पाहिजे, हा ह्या व्हिडिओच्या मागचा उद्देश आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. तिथं सबस्क्राईबच्या शेजारी एक बेल आहे, त्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि वर ऑल म्हणून येतो आहे त्या ऑलला क्लिक करा. म्हणजे माझे व्हिडिओ पडता क्षणी तुम्हाला हे सगळे व्हिडिओज भेटतात, मिळतात. तर मी इथं थांबतो आहे. धन्यवाद. थँक्स. गॉड ब्लेस यू. पुढचा भाग निश्चितपणे बघा. थँक्यू.